नमस्कार मित्रांनो, आज आपण मिजू M3 नोट या मोबाईलबद्दल माहिती देणार आहे. मिजू कंपनीकडनं या अगोदर M2 आणि M1 हे मोबाईल देण्यात आले होते. आता त्यांनी M3 नोट हा नवीनच मोबाईल लॉन्च केला आहे. हा सुपर फुल पॅक मोबाईल आहे. तरी आपण आता या मोबाईलबद्दल आणखी काही जाणून घेऊया. तर चला सुरुवात करू. मिजू M3 नोट हा एक पॉवर पॅक मोबाईल असून यामध्ये आपल्याला मीडियाटेकचा P10चा चिपसेट मिळतो. तसेच हा ऑक्टाकोर फोन असून त्यामध्ये 1.8 GHz आणि 1.0 GHz असे 2 प्रोसेसर आहेत. त्याचप्रमाणे ह्यामध्ये ग्राफिक प्रोसेसिंग युनिट म्हणजे GPU हा मालीचा 860 देण्यात आलेला आहे. आणि हा मोबाईल Android 5.1 म्हणजे लॉलीपॉपवर रन होतो. आणि याला त्यांनी आपलं कस्टम UI फ्लायमी UI हे त्यांनी कस्टम बिल्टअप केलं आहे. मिजू कंपनीने ते देण्यात आले आहे. तसेच यामध्ये आपल्याला 16 GB मॉडेल आणि 2 GB रॅम असा एक मॉडेल आहे आणि 32 GBचं प्लस 3 GB रॅम असं अजून एक मॉडेल आहे. 2 मॉडेल याच्यामध्ये देण्यात आले आहे. आणि याचा कॅमेरा 13 मेगापिक्सल आहे. 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. त्यामध्ये आपल्याला ड्युअल टोन फ्लॅश मिळतो. तसेच फिक्स फोकस फ्रंट 5 मेगापिक्सल कॅमेरा मिळतो. याने आपण फुल HD मध्ये दोन्ही कॅमेऱ्यामधून फुल HD मध्ये आपण व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणून अशी आहे की त्यांनी आपल्याला यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेला आहे. फिंगरप्रिंट स्कॅनर हा आपले फिंगरप्रिंट रीड करून अनलॉक होऊ शकतो. तसेच यामध्ये त्यांनी एक ॲप लॉक असं सॉफ्टवेअर दिलं आहे, ज्याने की आपण प्रत्येक ॲप्लिकेशनला फिंगरप्रिंटने खोलू शकतो. आणि यामध्ये आपल्याला बाकी ॲक्सेलरोमीटर, गायरोस्कोप, प्रॉक्सिमिटी सेन्सर, कंपास हे देण्यात आलं आहे. याचा डिस्प्ले 5.5 इंचची स्क्रीन असून LTPS IPS डिस्प्ले आहे याचा, ज्यामध्ये पिक्सल डेन्सिटी आहे 403 पिक्सल पर इंच. आणि यावर आपल्याला प्रोटेक्शन देण्यात आहे, स्क्रॅच रेजिस्टंट गोरिल्ला ग्लास देण्यात आलेली आहे. तर आपण पाहूया की यामध्ये काय काय स्पेसिफिकेशन आहेत ते. चला सेटिंगमध्ये जाऊन अबाउट डिव्हाइस स्टोरेज पाहू आपण किती येते. तर इथं अवेलेबल दाखवला आहे तो 29.12 म्हणजे 29.12 GB अवेलेबल दाखवला आहे 32 GB पैकी. आणि 3 GBचा रॅम दिलेला आहे. आपण यामध्ये SD कार्डही टाकू शकतो. हायब्रिड सिम कार्ड याला सपोर्ट करत आहे. म्हणजे तुम्ही यामध्ये 2 नॅनो सिम कार्ड आणि किंवा एक सिम कार्ड आणि एक मेमरी कार्ड असं यामध्ये वापरू शकता. 4100 mAhची याला बॅटरी देण्यात आली आहे. आणि बाकी याला फिंगरप्रिंट स्कॅनरही देखील आहे. हे बघा, वॉल्ट देण्यात आला आहे, ज्यामध्ये आपण आपले जे वैयक्तिक फोटो, वैयक्तिक व्हिडिओ असतील ते आपण लपवू शकतो. तर आपण आता या मोबाईलचा ओव्हरव्ह्यू घेऊ. फ्रंट साईडला वरती त्यांनी कॅमेरा आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर आणि ॲम्बियंट सेन्सर दिलेला आहे. खालच्या साईडला इथे स्पीकर, चार्जर कॉर्ड आणि इकडे पण स्पीकर देण्यात आलेला. इथेच त्यांनी माईकसाठी जागा दिलेली आहे. बॅक साईड पाहू. बॅक साईडला 13 मेगापिक्सल कॅमेरा, ड्युअल टोन फ्लॅश, इकडे व्हॉल्यूम कीज, पॉवर बटन आणि या साईडला सिम ट्रे देण्यात आलेला आहे. ओके, फोकस करू. सिम ट्रे या साईडला देण्यात आलेला आहे. वरती हेडफोन जॅक आणि बाकी काही नाही. आणि नॉईज कॅन्सलेशनसाठी एक माईक देण्यात आलेला आहे.
तर असा हा पॉवरफुल असा हा मोबाईल आहे. या मोबाईलला आपण रेडमी नोट 3 या मोबाईलशी पण कंपेअर करू शकतो. त्याबद्दल मी दुसरा व्हिडिओ केलेला आहे, त्यात तुम्ही तो पाहू शकता. आणि या मोबाईलमध्ये आपल्याला गेमिंगचा एक्सपिरियन्सही चांगला येतो आणि कितीही जरी आपण यावर गेम खेळला तरी हीट होण्याचे चान्सेस कमी आहेत. बॅटरी बॅकअप हा कडक आहे. पूर्ण दिवस 4Gवर हा मोबाईल चालतो आणि फास्ट चार्जिंग, यात फास्ट चार्जिंग दिलेलं नसले तरी कमी वेळात जास्त चार्ज होऊ शकतो हा मोबाईल. त्याचा चार्जर पण चांगला आहे, चार्जिंग स्पीडही चांगला आहे. तर अशा प्रकारे हा मिजूकडून एक उत्तम असा मोबाईल आपल्याला देण्यात आला आहे. आपण पाहू शकतो की रेडमी नोट 3ची प्राईज ही 32 जीबीच्या मॉडेलची प्राईज ही 12,000 आहे. तसेच हा मोबाईल आपल्याला 10,000मध्ये 32 जीबीचा स्टोरेज मिळू शकतो आणि सेम कॉन्फिगरेशन, दोन्ही मोबाईलची कॉन्फिगरेशन सेम आहे. फक्त त्या मोबाईलमध्ये आपल्याला स्नॅपड्रॅगनचा चिपसेट मिळून जातो. तर असा हा मोबाईल मस्त आणि स्वस्त असा हा मोबाईल आहे. थँक्यू. तर तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक करा. तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.